जर माणसं मारू शकतो, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, तर याच्यातून आपल्याला फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो. विठ्ठल विठ्ठल. देव जर पाहायचा असेल तर काय करावं लागेल महाराज? साधन जवळ असणं गरजेचं आहे. जसं गाडीच्या टायर मध्ये हवा चेक करायची असेल तर त्याला वायुमापन यंत्र लागतं. दुधातलं पाणी चेक करायचं असेल तर त्याला लेक्टोमीटर लागते, डिग्री लागते. आणि तारांमधली लाईन जर पाहायची असेल ना महाराज तर टेस्टर लागतं. हे साधन लागतं, बरोबर आहे की नाही? नाही तर साधन जरी आपल्या पदरामध्ये चुकीचं पडलं ना महाराज तर आपल्या पदरात काहीच फल पडत नाही. काय झालं बाबा, आमच्या तिकडे एका बाईच्या घरातली लाईन गेली. तिनं दारी येऊन पाहिलं अगोदर कोणाच्या घरातली गेली का. आपल्या भारतात एक विचित्र सवय आहे महाराज. अमेरिकेमध्ये जर लाईन गेली ना बाबा तर तिथचे लोक मीटर चेक करतात. जपान मधली जर लाईन गेली तर तिथचे लोक केबल चेक करतात. इंग्लंड मधली लाईन गेली तर तिथचे लोक लाईट चेक करतात. आपल्या भारतातले लोक लाईटही चेक करत नाही, केबलही चेक करत नाही, आणि तो मीटरही चेक करत नाही. आधी बाहेर येऊन चेक करते दुसऱ्याची गेली का. इतकी विचित्र भारतातले लोक महाराज. तसं ती बाई दारात आली आणि दारात येऊन बघितलं की रामदादाच्या उजेड घरात दिसते उजेड, एकनाथ मामाच्या घरात उजेड दिसते. पाठीमागं बघितलं इमलाबाईचा पण आकडा टाकेल दिसायला, तिच्याही घरात उजेड दिसते. बाई म्हणे आजूबाजूला प्रत्येकाच्या घरात उजेड दिसते म्हणे, माझ्याच घरात अंधार कसा काय? योगायोग रामबाबा त्याच्या गावामध्ये एक लाईनमॅन मामा होते. त्या लाईनमॅन मामाच्या इथं ती बाई गेली आणि लाईनमॅन मामाला म्हणे, मामा अहो आजूबाजूला प्रत्येकाच्या घरामध्ये उजेड दिसते म्हणे आणि माझ्याच घरात अंधार कसं काय? तो लाईनमॅन मामा म्हणे, बाई खोटं वायरिंग कटली असेल म्हणे चेक करा, नाही तर गोळा शॉर्ट झाला असेल चेक करा म्हणे. ती बाई लाईनमॅन मामाला म्हणे, मामा कालच पप्प्याच्या बापानं घरात नवीन वायरिंग आणून चिटकवली म्हणे. बापा देवळातला नवा गोळा काढला म्हणे, बाहेर लावला आणि बाहेरचा ते धुरानं काळा झालता, धुपटानं काळा झालता, ते देवळात लावला म्हणे. असंच असतं ना महाराज. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. घरामध्ये कशी तडजोड करायची याच्याकडून शिकायचं महाराज. कोण्या कोपऱ्यात काय बसवतील यायचा मेळच नाही महाराज. विठ्ठल मामाला म्हणे कालच पप्पेच्या बापान नवीन वायरिंग आणून चिटकवली म्हणे, देवळातला गोळा काढला म्हणे, बाहेर लावला, बाहेरचा धुरानं काळा झालेला देवळात लावला म्हणे. त्या लाईनमॅन मामाला वाटलं काय बाईच्या नादी लागता. तो लाईनमॅन मामाच्या बाईच्या घरी आला महाराज. आता घरी आला त्यानं काय खिशातलं चपट काढलं महाराज आणि त्या लाईटाजवळ असं हलवलं. आता हलवलं तर लागला ना बाबा लाईट. रात्रभर तो लाईट राहिला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अंधार झाला. ती पुन्हा लाईनमॅन मामाच्या घरी गेली, पण आता काही लाईनमॅन मामाच घरी नव्हते. तास पाऊण तास लाईनमॅन मामाची त्या बाईनं लाईनमॅन मामाच्या घरी वाट पाहिली. लाईनमॅन मामा आला नाही. कदरून बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर नवऱ्याला म्हणते, अहो ऐका ना, ते लाईनमॅन त्यानं काय खिशातलं चपट काढलं म्हणे, या गोळ्याजवळ हलवलं तर लागला म्हणे गोळा. तिचा नवरा म्हणे, तुझं काय म्हणणं आहे म्हणे? ती बाई म्हणे, अहो माझं म्हणणं आहे म्हणे, आपल्या घरातलं उलथ नाही चपटच आहे, बरंच लंब बी आहे म्हणे. उलथ ना कळते ना सर? आता हा सर, आता बाबा जरा भाषेत कमी जास्त होईल, ऍडजस्ट करत जा. आता उलथ नाही चपटच आहे, बरंच लंब बी आहे म्हणे. नवरा हुशार होता महाराज. येरी हुशार असतो तोच नवरा असतो म्हणा. नवरा हुशार होता. नवरा म्हणे जमत असेल तर पाय प्रयोग करून. आता खेड्यातली बाई अडाणी माया हो, त्या बिचारीनं उलटनं घेतलं आणि लाईटाला लावलं. जसं लाईटाला लावलं तशी लाईटाला चिटकून बसली ना, काय फायदा मायाकडे. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बाबा, जर आपल्या पदरामध्ये जर साधन चुकीचं पडलं तर आपल्या पदरात काहीच फल पडत नाही. मग ते साधन सांगण्याकरिता काय करावं लागेल? हो, उठा जागे वारे आता चरणावर ठेवावा लागेल. एकदा का भाव संतांच्या चरणावर ठेवला महाराज तर साधन सापडायला वेळ लागणार नाही. आणि एकदा का साधन सापडलं तर तो भगवान परमात्मा सापडायला वेळ लागणार
नाही, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे महाराज, परंतु तो आपल्याला आपल्या अज्ञानामुळे दिसत नाही. मी समजण्यासाठी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगेल बघा. एका गुरुजींनी रोजच मुलांना पाठामध्ये शिकवायचं की अयम आत्मा ब्रह्म, सर्वम खल्विदम ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी ते ब्रह्मत्व आहे. गुरुजींनी रोजच मुलांना पाठामध्ये शिकवायचं की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. एका दिवशी एका चिकित्सक पोराने बाबा गुरुजींना प्रश्न केला, म्हणे गुरुजी अहो तुम्ही रोजच आम्हाला शिकवता म्हणे की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, परंतु कधी अनुभवायला येत नाही हो म्हणे. गुरुजी म्हणले बाळा आपण अनुभवायचं नंतर बघू, तो अगोदर आपल्या वरच्या मजल्यावर जा, आपलं कपाट उघड आणि त्या कपाटातली लोखंडाची डब्बी घेऊन माझ्या जवळ ये. ऐका महाराज, पोरग वरच्या मजल्यावर गेलं, कपाट उघडलं गुरुजीचं आणि त्या गुरुजीच्या कपाटातली लोखंडाची डब्बी घेतली महाराज आणि गुरुजी जवळ आलं. म्हणे गुरुजी हे घ्या लोखंडाची डब्बी. त्याचे गुरुजी म्हणले अरे बाळा, अरे ती लोखंडाची डब्बी उघड आणि त्यातला परीस काढून माझ्या जवळ दे. हे बोलणं पटतंय का महाराज तुम्हाला? लोखंडाच्या डब्बीमध्ये परीस राहणं शक्य आहे का बाबा? लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतं महाराज? सोनं होतं. सामान्य माणसाला कळतं. पोरग म्हणे काय बोललात गुरुजी? गुरुजी म्हणजे अरे बाळा ती लोखंडाची डब्बी उघड आणि त्यातला परीस काढून माझ्या जवळ दे. ते पोरग म्हणे गुरुजी तुमच्या मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या संपल्या का म्हणे? काय बोलता तुमचं तुम्हाला तरी कळते का म्हणे? आताची पोरं फॉरवर्ड आहेत बाबा, पोरं अजिबात कोणाला बोलू देत नाही. माझ्या गावाहून 1 किलोमीटरवर कॉलेज आहे. लॉकडाऊन मध्ये बंद झालं आणि लॉकडाऊन संपलं की चालू झालं. या पोरग त्याच्या बापाला म्हणे पप्पा यावर्षी मला कॉलेजला जाय बुलेट गाडी पाहिजे म्हणे. काय म्हणे? बुलेट गाडी. त्याचा बाप म्हणे अरे देवान तुला 2 पाय कशासाठी दिले म्हणे? पोरग म्हणे पप्पा एक किक माराय आणि एक गेअर टाका. काय बोलता महाराजा पोराला सांगा. पोरं फॉरवर्ड बाबा, पोरं अजिबात कोणाला बोलू देत नाही. एका क्लासमेटनं पोरीनं एका पोराला प्रश्न केला होता, म्हणजे श्याम यावर्षी जर मला 12वी मध्ये 95% पडले ना म्हणे तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहेत म्हणे. काय म्हणे? यावर्षी जर मला 12वी मध्ये 95% पडाले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार होय म्हणे. ते पोरग तिच्या पुढचं होतं. ते म्हणे तू काय आमची बरोबरी करतो म्हणे? माझ्या बापान तर मला 10वीतच 35%वर ट्रॅक्टर घेऊन दिलं म्हणे. आले सगळं विठाला पोरं फॉरवर्ड महाराज, पोरं अजिबात बोलू देत नाही. कीर्तनाला गेलो होतो बाबा एका गावी कीर्तनाला. आताच वेळ आता जसा आज झाला होता तसा तुम्ही जसे बलवाय आले तिकडे मला तिकडं तसं एक पोरग कीर्तनाला 1 तास वेळ होता. बसलो एकाच्या घरी, एक पोरग मला बलवायला. मला म्हणे महाराज चला आपल्या घरी चहा घ्यायला. त्याला म्हणलं अरे बाळा मी चहा घेत नाही. ते म्हणे महाराज दूध घेऊ म्हणे, आपल्या घरी भरपूर म्हैशी आहेत. म्हणलं काय पोरा महाराज यायचा अधिकार लय मोठा आहे. एसटी तर हेच सगळ्याच ठिकाणी आता यायलाच केलं बाबा समोर. आपल्यासारखे का एसटीत घुसायला लागले की महाराज महाराज वाहन सोबते का तुम्हाला? म्हणजे सगळं यायलाच दिलं आता. ते पोरग दारात म्हशी बांधलेल्या होत्या. त्याला म्हणलं का रे बाळा ह्या म्हशी दूध देतात का? ते म्हणे महाराज म्हशी दूध देत नाही म्हणे, दूध काढावं लागते. जमला आता, एवढंही कळत नाही. पोरं फॉरवर्ड आहेत महाराज, पोरं अजिबात बोलू देत नाही. त्या पोराला ते पोरग गुरुजीला म्हणे गुरुजी अहो काय बोलता तुमचं तुम्हाला तरी कळते का म्हणे? गुरुजी म्हणले अरे मध्ये परीस होता महाराज, परंतु तो परीस एका कागदाच्या पुडीमध्ये गुंडाळलेला. आता बोलत चला महाराज, लोखंडाच्या डब्बीमध्ये परीस नव्हता का हो? बोला होता. मग लोखंडाच्या डब्बीचं सोनं काय झालं नाही? तो परीस कागदाच्या पुडीमध्ये गुंडाळल्यामुळं लोखंडाच्या डब्बीचं सोनं झालं नाही. त्या लोखंडाच्या डब्बीचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल महाराज? तो कागद काढावा लागेल आणि त्या लोखंडाच्या डब्बीचा आणि परिसाचा स्पर्श घडवून आणावा लागेल. म्हणजे लोखंडाच्या डब्बीचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. तसं तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये देव आहे महाराज, परंतु तो अज्ञानाच्या कागदाच्या पुडीमध्ये गुंडाळलेला आहे महाराज. मग तो अज्ञानाचा, आवरणाचा, अविद्येचा, मायेचा कागद काढावा लागेल ना. तो कागद आपण आपल्या ताकदीनं काढू शकत नाही. याच्याकरिता संतांच्या चरणावर भाव ठेवणं नितांत गरजेचं आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात तो भाव मी संतांच्या चरणावर ठेवला आणि तो भगवान परमात्मा मला माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये सापडला. तुका म्हणे होता ठेवा भावा सापडला, संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला, माझ्या बुद्धीला सुचल असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक माणसांच्या जीवनामधले 2 दिवस असतात महत्वाचे असतात बघा. एक येण्याचा दिवस
आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याच्या जीवनामध्ये येण्याचा दिवस मिळत असतो त्याच्या जीवनामध्ये जाण्याचा दिवस हा निश्चितच मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तीर्थ होणार आहे, याच्यात काही शंका नाही महाराज. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर, येत नाही उरो आले अवतार कीर्ती पामर जीवन. अवतारावाल्यांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे रामबाबा. अवतारावाल्यांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. मग तुमच्या आमच्या सारख्या अवतारलेला वेळ लागणार आहे का? एका स्मशानात मी बघा छान वाक्य वाचलेलं होतं. मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, बस गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. आपण मेल्याच्या नंतर आपल्याच घरची माणसं आपल्याला आग लावत असतात महाराज. मला सांगा, घरचा माणूस मेल्याच्या नंतर आग कोण लावतात हो? घरचेच लावतात की नाही? मग एवढे कुटाने खटाटोप करून तुम्हाला ठेवायचे कोण सांगितले? तुम्ही लोकांच्या बांधा करू करू जमिनी वाढवायच्या, तुमच्या पोरांना टेपा लावून जमिनी विकायच्या. अरे राहू द्या ते जमिनी पडीत. या माय मावल्यानं दुधात पाणी टाकू टाकू दूध विकायचं आणि यायच्या पोरानं पाणी टाकून पिऊन यायची. वासरू पिलेलं काय वाईट आहे महाराज? पिऊ द्या ना. आपण मेल्याच्या नंतर आपलीच माणसं आपल्याला आग लावत असतात महाराज. म्हणून सावध व्हा श्रोते हो. विठाला गाडीवर मी ट्रकवर छान वाक्य वाचलेलं होतं बाबा. आता रस्त्यानं प्रवास करत असताना बाबा ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर, 407च्या टेम्पोवर छान वाक्य लिहिलेले असतात. कधी कधी त्याच्यातून बाबा मनोरंजन होतं आणि कधी कधी त्याच्यातून चांगला बोधही मिळतो महाराज. मनोरंजनाचा किस्सा सांगतो महाराज. एका ट्रकवर लिहिलेलं होतं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नाही. हप्ता चुकतच नाही महाराज, तो भरावाच लागतो. गाडीचा असो की बँकेचा असो. बरोबर आहे की नाही? मनोरंजनाचाच आणखी एक किस्सा सांगतो महाराज. नगरवरून बाबा आपला आळंदीवरून नगरला कीर्तनाला जात असताना माझ्या गुरुजीची 22 लाखाची क्रीटा गाडी होती. त्या क्रीटा गाडीमध्ये माझे गुरुजी आणि मी चाललो रस्त्यानं, नगरच्या रस्त्यानं चाललो आणि त्या गाडीच्या समोर एक टमटम चाललेलं होतं. टमटम कळते ना, ते 3 चाकाचं असते, दोरीनं ओढून चालू करायचं. हा, ते टमटम ते टमटम रस्त्यानं चाललं महाराज. आणि त्या टमटमवर एक वाक्य लिहिलेलं होतं बाबा. आणि ते माझ्या गुरुजीनं पाहिलं. गुरुजी म्हणले, दीपक त्या टमटमवरलं वाक्य वाच रे म्हणे. त्या टमटमची परिस्थिती अशी होती बाबा, त्या टमटमचे पार्ट गळून पडायला आलते आणि त्याच्या एका पार्टवर लिहिलेलं होतं, जळू नको, बरोबरी कर. आमचे गुरुजी म्हणले, आता काही क्रीटा गाडी विकून टमटम घेऊ? अरे जळू नको बरोबरी कर कुठे लिहिले असं महाराज? एखादी फॉर्च्युनर गाडी, BMW, ऑडी, जगवार, पजेरो, कॅटली कार ह्या गाड्या असतील याच्यावर लिहिले ठीक आहे. पण बाबा काही काही लोकांच्या मी बंद पडलेल्या गाडीला सुद्धा लिंबू, चप्पल आणि मिरच्या बांधलेल्या पाहिजे. काय लोक मानसिकता घेऊन चालतील कुणास ठाऊक महाराज. अंधश्रद्धेच्या लोक बळी गेलेले आहेत महाराज. बरोबर आहे की नाही? मनोरंजनाचा किस्सा सोडून द्या महाराज. एका ट्रकवर बाबा मी बोध देणारं वाक्य वाचलेलं होतं. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. एका ट्रकवर वाक्य लिहिलेलं होतं महाराज, मौत से किसी की रिश्तेदारी है, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी. आज मी गेलो उद्या तुला जावंच लागणार आहे, याच्यात काही शंका नाही महाराज. ज्याच्या जीवनामध्ये येण्याचा दिवस आहे. आजा गेला पूजा गेला, आजा गेला, बाप मसना गेला रे, बाप मसना गेला रे, खत दे खतना तो बंधू, खत दे खतना तो बंधू, होई तैसा दादा रे, तैसा दादा रे. पंजा मेला, बाप मसनात गेला, देखत देखत नातू पंतू दोही तैसा झाला. ज्याच्या जीवनामध्ये येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनामध्ये जाण्याचा
निश्चितच मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधीतरी तेरसवणार आहे महाराज, याच्यात काही शंका नाही. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये येण्याच्याही दिवसाला महत्व आहे आणि जाण्याच्याही दिवसाला महत्व आहे. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजांच्या जीवनातला येण्याचा दिवस आणि तुकाराम बीज हा तुकाराम महाराजांच्या जीवनातला जाण्याचा दिवस. परंतु तुकाराम महाराज आणखी एका तिसऱ्या दिवसाला महत्व देतात महाराज. येण्याचाही दिवस सोडून आणि जाण्याचाही दिवस सोडून तुकाराम महाराज आणखी एका तिसऱ्या दिवसाला महत्व देतात महाराज. कोणता? माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार. केला अंगीकार तुका म्हणे. महाराज म्हणतात माझ्या आणखी एका दिवसामध्ये तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार. त्या माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन काय मागितलं हो त्यांनी? भोजना मागती पावशर पडिला त्या माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन त्यांनी काय मागितलं? पावशर तूप. थोडं झालं का महाराज या जमान्यात आता पावशर तूप? आता तूप म्हणलं की चूप, तूप म्हणलं की बोलायचं नाही महाराज. एकटा पंक्तीत बसलो होतो जेवायला आणि एक तूप वाढणार आलं, असा पळत सुटे त्या पंक्तीनं तूप 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 तूप. ज्याच्या पात्रावर पडल त्याच नशीब. एवढी तुपाची वानवा आहे महाराज. बाबा आपण जर भांड्याच्या दुकानात गेलो तर त्या दुकानदाराला म्हणावं लागते तुपाचा चमचा द्या, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा आणि गावातला चमचा या दोन्ही चमच्यापेक्षा वेगळा. कुठंतरी खोल असतो तो तुपाचा चमचा आणि कुठंच खोल नसतो जो सपाट असतो तो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा आणि कुठंच खोल नसतो असा सपाट असतो तो तुपाचा चमचा. वाढलं आणि थेंबर पडला आज एवढी तुपाची वानवा आहे महाराज. आणि ते मी जास्त अवघडात जाणार नाही बघा, सोपं सोपं सांगतो. पाव म्हणजे किती हो? किलोचा चौथा भाग 1/4 आहे की नाही? एका किलोचे समान 4 भाग केले की त्यातल्या एका भागास काय म्हणतात? पाव भाग. तसं वेदांत शास्त्राने बाबा अंतकरणाचे 4 भाग केलेले आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातलं पाव भाग झालं महाराज चित्त आणि याच्यातलं पाव भाग झालं महाराज चित्त. कोणाचं चित्त कुठं जाईल महाराज काय कुणास ठाऊक? काही लोक कीर्तनाला असे येऊन बसत असतात, आणलेली चप्पलही दिसावी आणि तिथूनच महाराजही दिसावा. याला म्हणतात चित्त नाही नामे तरी ती व्यर्थ, शुद्धूस बाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते तुकाराम महाराज म्हणतात की माझे श्री गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले. व्यवहारामध्ये जसं तूप सार आहे तसं परमार्थामध्ये चित्त सार आहे महाराज. तसं तुकाराम महाराज म्हणतात त्या माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले. मला महाराजांनी दर्शन दिलं. त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. Oh
बाबा नाही का, चालीतून भाव प्रगट व्हावा महाराज, सुंदर चालाव्या काही. आणि कसं असते महाराज, हा कीर्तनकार कसाही असू द्या बाबा, हे साथीदार जर परफेक्ट असतील ना तर अख्खं कथा आणि कीर्तन ओढून देण्याची ताकद या साथीदारामध्ये असते महाराज. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे वेड्या गबळाचे काम हे. काही लोक म्हणतील महाराज आम्ही गाऊ शकतो, आम्ही कीर्तन करू शकतो, आम्ही वाजू शकतो, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. सोपं नाही महाराज गायन करणं, कीर्तन करणं, बरोबर आहे की नाही. खूप सुंदर चाल बाबा, की चालीतून भाव प्रगट व्हावा. महाराज म्हणतात त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. महाराज कोणाला बसण्याचा त्रास असेल, कशाचा त्रास असेल तर पाय लांबू शकता बरं तुम्ही, असं काही हरकत नाही. हा आज आपलोच मणक्याच कोणी काय जमते का, बरोबर आपलोच मणक्याच टेन्शन नाही याडी. कोणाला खरंच त्रास असेल तर जास्त त्रास शरीराला होईल असं नका करावं बरं. कोणाला कशाचा त्रास असेल तर जसं वाटते तसं करा, फक्त जाता ना कोणाला असं खुणवून जाऊ नका. एखाद्याला प्रॉब्लेम असेल तेवढंच जण उठून जाता, नाही तर जाता जाता चाल रे असं करू नका. खरंच त्रास असेल तर काही हरकत नाही. विठ्ठल महाराज म्हणतात त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. कोणत्या दिवशी? ज्या दिवशी माझ्या गुरुचं मला स्वप्नामध्ये दर्शन झालं त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. एका एका शब्दाचा आपण विचार करू महाराज. उजाळणं म्हणजे काय? उजाळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयास येणं. व्याकरणाच्या भाषेत जर सांगायचं झालं महाराज तर जुनी वस्तू चमकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला उजाळणं म्हणतात. माया हो, तुम्हाला कळेल बघा, बऱ्याच वर्षापूर्वी गावागावामध्ये काही लोकांनी सोनं चांदी उजाळून दिलं तर बघा, आठवते का तुम्हाला? आठवते का म्हणजे आठवायसारखंच आहे बाबा. त्यांनी दिलं नव्हतं, नेलं होतं. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे महाराज की जुनी वस्तू चमकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला उजाळणं म्हणतात. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात बघा. तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक कशाला भाग्य म्हणतो आणि तुकाराम महाराज साधू संत यांच्या दृष्टीनं कोणतं भाग्य बघा. तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक कशाला भाग्य म्हणतो महाराज. जर समजा एखाद्याचं जर लग्न झालं, बायको चांगली मिळाली तर लोक त्याला काय म्हणतात? भाग्यवान. काय सुंदर बायको मिळाली बा, लक्ष्मी सारखी, काय भाग्यवान माणूस आहे, बरोबर आहे की नाही. एखाद्याला जर मुलगा झाला तर लोक त्यालाही भाग्यवानच म्हणतात. एखाद्याला जर पद मिळालं, पैसा मिळाला तर लोक त्यालाही भाग्यवानच म्हणतात महाराज. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं कोणतं भाग्य महाराज? चांगली बायको, चांगलं पैसा, पोरग, मान, प्रतिष्ठा, हे झालं तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं भाग्य. परंतु तुकाराम महाराजांनी त्याचा एका प्रमाणामध्ये निषेध केलेला आहे महाराज. भाग्य